हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. माझ्यासारख्या तुमच्याही मनात रोज हा प्रश्न येतो ना, की आज काय बनवायचं? बिझी लाईफ, छोटंसं किचन आणि घरातील सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळताना खूप वेळ जातो. पण जर मी सांगितलं, की फक्त एका दिवसात तुम्ही पूर्ण आठवड्याची तयारी करू शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? आज या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझी सिंपल अँड प्रॅक्टिकल वीकली मील प्रिपरेशन. ज्यामुळे तुमचा आणि माझाही वेळ वाचेल, काम कमी होईल आणि कुकिंग स्ट्रेस पण कमी होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्मार्ट किचन प्लॅनिंगला. सगळ्यात आधी तर मी ज्या व्हेजिटेबल्स आणलेल्या असतात त्या स्वच्छ पाण्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर टाकून स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर मी साध्या पाण्याने पण परत ते धुवून घेते आणि सगळं छान असं कापडावर म्हणजे वाळवून घेते, त्याला सुकवून घेते. ओल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर त्या हमखास खराबच होतात. त्यामुळे जर भाज्या जास्त काळ टिकवायच्या असेल ना, धुतलेल्या भाज्या, तर त्या नेहमी छान स्वच्छ पुसून कोरड्या करूनच फ्रीजमध्ये ठेवाव्यात. तेही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवाव्यात. भाज्या आधीच वॉश करून आणि कट करून ठेवल्या ना तर आपला कुकिंग टाईम 50% कमी होतो. अगदीच टिफिन बनवायच्या वेळेला किंवा स्वयंपाक बनवायच्या वेळेला जर आपण भाजी धुवून घेतली आणि कट करून घेतली तर ते चिरताना मग कधी खराब निघू शकतो. ह्यात आपला खूप वेळ जातो. त्यापेक्षा जर आपण आठवड्यातून एक दिवस काढून आपलं असं रुटीन बनवलं ना, की आठवड्याचं पूर्ण आठवड्याची तयारी आपण अशी आधीच एका दिवसात करून घेतली ना, तर आपला खूप खूप वेळ वाचतो आणि स्ट्रेस पण कमी होतो. आणि असं ऑर्गनाईज करून ठेवलं ना आपण फ्रीजमध्ये सगळं, तर आपल्याला काय करू हा प्रश्न पडत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कुठल्या कुठल्या भाज्या आपण सगळ्या कट केलेल्या आहेत, तर कंटाळा पण येणार नाही, आपण त्या बनवू शकतो. नाहीतर मग आपल्याला हाच प्रश्न पडतो की यार आता काय करू, खूप वेळ लागेल आता हे करायला, म्हणून मग आपण खिचडीच टाकतो किंवा. तर त्यापेक्षा हे रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा. कोथिंबीर स्टोअर करताना मी टिश्यू पेपर यूज करते खाली आणि त्याच्यावरती पण, म्हणजे जेणेकरून जे मॉइश्चर आहे ना ते टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल आणि कोथिंबीर खराब होणार नाही. इथे बघा, मी भेंडी आणलेली, तर भेंडी ही मी थोडी लांब लांब कट केली, जी मी मसाला भेंडीसाठी कट केली, आणि त्यातच मी टिश्यू पेपर टाकून दुसरी भेंडी जी छोटी छोटी कट केली. म्हणजे मी 2 प्रकारच्या भेंड्या कट करून घेतल्या, जेणेकरून माझ्या 2 म्हणजे वेळेच्या भाज्या बनवू शकेल. आता इथे बघा, कॅबेज पण मी एकदम छोटी छोटी अशी म्हणजे कट करून घेतली, कारण मी मुलीसाठी कधी टिफिनला फ्राईड राईस बनवते, तर हे अशा छोट्या एकदम बारीक चिरून टाकल्या ना भाज्या, तर मुलं भाज्याही आवडीने खातात आणि खूप टेस्टी फ्राईड राईस बनतो. ह्याचं तुम्ही सॅलड पण बनवू शकता किंवा सँडविच बनवताना पण मेयोनीज वगैरे टाकून चीज टाकून मुलांना दिल्या ना, तर हे पण मुलं सगळ्या भाज्याही खाणार आणि खूप टेस्टी असं सँडविच बनतं. मुलांना भाज्या खायला लावणं म्हणजे एक टास्कच असतो, तर ते असं वेगवेगळं आपल्याला म्हणजे असं गोष्टी करून आपल्याला त्यांना द्यावं लागतं. ते कामसुद्धा आपलं खूप इझी होऊन जातं. आधीच मटकी किंवा मग आपल्याकडे मूग असतात, ते पण भिजत टाकले ना, आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याला मोड येऊ द्यायची, तर तुम्ही त्याची उसळ करू शकता किंवा आमटी करू शकता. म्हणजे तुमचं सकाळचं किंवा संध्याकाळच्या जेवणाचे प्रश्न मिटतो.
याला मोड आणायला ना उन्हाळ्यात तर खूप इझी असतं की लवकरच मोड येऊन जातं. पण जर आपल्याला हिवाळा असेल, पावसाळा असेल तर काय करायचं ना, अशा एका डब्यात भिजवलेली मटकी किंवा मूग टाकायची आणि पॅक डबा करून ना एखाद्या आपला जो किचनमध्ये कपाट असतं ना त्यामध्ये ठेवायचं. लवकर मोड येतं, कारण ना त्यांना गरम वातावरण लागतं मोड यायसाठी. रोज काय करू हा प्रश्न पडणार आणि असंच काहीतरी बनवणार, त्यापेक्षा असं रुटीन फॉलो केलं तर मुलांनाही हेल्दी खायची सवय लागते. कधी मटकी मुगीची भेळ पण करून देऊ शकता. मी ना आठवड्याभरासाठी लसूण सोलून ठेवते. तर लसूण पेस्ट पण करून ठेवते आणि काही लसणाच्या कळ्या मी वेगळ्या डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून कधी काम पडलं तर मग मी यूज करू शकेल. ह्यानी पण माझं काम खूप इझी होऊन जातं. असे शेंगदाणे भाजून ठेवले की जर आपल्याला खायचे असले तर ते इझिली आपल्याला म्हणजे अवेलेबल असतात. तर आपल्याला वेळेवर कंटाळा आला तरी म्हणजे मग वेळेवर करावं लागणार नाही, ते अवेलेबल असतात. असंच मी शेंगदाण्याचा कूट पण करून ठेवते, जेणेकरून कुठल्या भाजीत टाकायचा असेल किंवा चटणी म्हणूनही तुम्ही हे खाऊ शकता. असेच धन्याची पावडर किंवा रोस्टेड जिरे पावडर तुम्ही करून ठेवली ना तर तुम्हाला कधीही ती कामात पडू शकते. आणि तुम्ही वेळेवर करायला आपल्याला कंटाळा येतो, त्यापेक्षा ही अशी करून ठेवली आणि हे आपल्याला ना 8-10 दिवस, कधी 15 दिवसही जाते. त्यामुळे आणि तेवढीच करायची, कारण ती नंतर खराबही होते. तर शक्यतोवर अशी करायची की 10-15 दिवसच ती राहील. मी तर जवसाची चटणी वगैरे पण अशी 15 दिवसाची करून ठेवते. मुंबईला आमच्याकडे ना खराब व्हायची शक्यता जास्त असते, त्यामुळे मग मी कमीच करते. इथे बघा, मी ना डेअरीमधून पनीर आणते. तर पनीर स्टोअर करायसाठी ना नेहमी असा स्टीलचा डबा घ्या आणि त्यामध्ये ना पाणी टाका. पाणी आणि मग हे असे कट करून घेतलेले पनीर ना त्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते. कट केलेले असले की तुम्हाला वेळेवर काहीच वेळ नाही लागत भाजी बनवायला आणि पनीर पण खराब होत नाही. शक्यतोवर डेअरीमधूनच घ्या, कारण बाकी तर डीमार्टला किंवा जे पॅक पनीर मिळतात ना ते प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामध्ये, तर मग मी शक्यतोवर ते यूज नाही करत. तुम्हीही जर टाळता आला तर नक्कीच टाळा. कधी फ्राईड राईसमध्ये पण तुम्ही हे पनीर यूज करू शकता, भाजी बनवू शकता, पराठे बनवू शकता. कशाहीसाठी यूज होते. फक्त एवढंच आहे की लवकरात लवकर यूज करायचं, कारण काही जे पेरिशेबल पदार्थ असतात ना ते लवकर यूज केलेलेच बरे असतात. फ्रीजमध्ये जास्त साठवून ठेवूनही ते नंतर खराब होत असतील तर ते आधीच यूज करा. एअरटाईट कंटेनर्स वापरले ना व्हेजिटेबल स्टोअर करायसाठी किंवा कुठल्या फूड स्टोअर करायसाठी, तर ते आपल्याला वेस्ट होत नाही आणि फ्रेश राहतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू.